वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे बच्चू कडू यांनी टोचली कान। शेतातील रोहित्र एक महिना का दुरुस्त होत नाही, अधिकाऱ्यांना विचारला जा। मंत्री छगन भुजबळ शनिवारी वडीगोद्रीला जाणार। ओबीसी आरक्षणासाठी आमरण उपोषण करणाऱ्या लक्ष्मण हाके यांची घेणार भेट। पुण्यात पोलीस भरतीच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना रवींद्र धंगेकर यांनी दिला पाठिंबा। आंदोलक विद्यार्थ्यांची धंगेकरांनी घेतली भेट। कल्याण डोंबिवलीमध्ये आज सकाळपासूनच धोधो पाऊस। पिसवली गावात 200 ते 250 घरांमध्ये शिरलं पावसाचं पाणी। मुसळधार पावसाने पालघरच्या पंचाळी रमाईनगर अंडरग्राऊंड बायपासला गळती। निकृष्ट दर्जाचं काम केल्याचा नागरिकांचा आरोप। सिंधुदुर्गमधल्या आंबोली घाटातल्या मुख्य धबधब्यावर पर्यटकांच्या 2 गटांमध्ये राडा। आंबोली पोलिसांकडून 29 पर्यटकांविरोधात गुन्हा दाखल। रायगड जिल्ह्यात पाली खोपोली रस्त्यावर झाड कोसळलं, वाहतूक बंद, नागरिक रस्त्यात अडकले। पुण्यात पोलीस भरती विरोधात तिसऱ्या दिवशीही लोटांगण आंदोलन सुरू। भरतीसाठी वय वाढवून देण्याची मागणी कायम। ओबीसी आंदोलन सुरू असलेल्या वडीगोद्रीतून उद्या मनोज जरांगे जाणार अंतरवाली सराटीत। कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सरकारच जबाबदार, जरांगेंचा आरोप। ओबीसी समाजाचा प्रतिसाद पाहून लक्ष्मण हाके यांना अश्रू अनावर। हा पुरोगामी महाराष्ट्र नाही, आम्हाला दुय्यम वागणूक मिळते, हाकेंचे भावनिक उद्गार। यंदाही शेतकऱ्यांना मिळणार केवळ 1 रुपयात पीक विमा। 15 जुलैपर्यंत अर्ज करता येणार। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली माहिती। धाराशिव जिल्ह्यात आतापर्यंत 25% शेतकऱ्यांना पीक कर्जाचं वाटप। जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन उंबासे यांनी दिली माहिती। अमरावती कारागृहात आता स्मार्ट कार्ड दूरध्वनी योजना। 72 रुपयांमध्ये महिन्यातून 12 वेळा कैदी आपल्या कुटुंबियांशी बोलू शकणार।